नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत विवाहित महिलेचा हात धरून विनयभंग करत शरीर सुखाची मागणी. माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर पतीला सांगीन. आरोपी विरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील एका गावात 22 वर्ष विवाहित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग करत शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं नकार दिल्यानंतर आरोपीनं शिवीगाळ करून तिच्या पतीला फोनवरील संभाषणाबाबत सांगण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहित महिला राहुरी तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहते. आरोपी हा तिच्या पतीचा मित्र असल्यानं त्याचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. सुमारे महिनाभरापूर्वी आरोपीनं महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला होता आणि त्यानंतर तो वारंवार फोन करून तिच्याशी संपर्क साधत होता. दिनांक 28 जुलै 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास गावात बाळूमामा देवाची पालखी आली असताना पीडित महिला पालखी पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तेथे आला आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे, थोडे बाजूला चल असं म्हणाला. महिलेनं काय बोलायचं आहे येथेच बोला असे सांगितले असता आरोपीने तू मला खूप आवडतेस, मला भेटत जा आणि माझ्यासोबत संबंध ठेव अशी मागणी केली. त्यानंतर त्याने महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला असं फिर्यादीत आरोप आहे. यावेळी आरोपीनं तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर आपण फोनवर बोलायचो हे तुझ्या पतीला सांगेन अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. महिलेनं घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुसार विशाल संजय गव्हाणे राहणार वडनेर हार्दे वस्ती तालुका राहुरी याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 864/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 351(2) व 352 अंतर्गत विनयभंग, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप करीत आहेत. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.